नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं? हे बघा, माझ्या रात्री नवऱ्याने मी ते व्हिडिओ पोस्ट केले ना की मी मरते म्हणून. तर माझ्या नवऱ्याने बघा इथं मला मारले. हे इथं आहे ना, आधीच जाड दुखत होती आणि त्यावर अजून माझ्या नवऱ्याने हे केलं, चापट मारली. मी असं ते भिंत होती ना, ती भिंत इथं लागली बघा, दिसत असं तुम्हाला थोडं थोडं लाल लाल झालेलं. आणि इथं सगळे हे सुजल्या असं इथे नाही, लय दुखायला लागले, म्हणजे लय दुखायला लागले. मी ते व्हिडिओ काढली ना मी मरण म्हणून असं तसं, तर आला आणले रात्री तमाशा केला लय, म्हणजे लय. हो हां, लय म्हणजे लय तमाशा केला रात्री येऊन आहे ना. लय म्हणजे लय तमाशा केला रात्री येऊन. सॉरी बिन भावांनो, मुलगा आलता म्हणून. पिलू नीट बस. तर रात्री इतकं मला मारलं. मी ते व्हिडिओ टाकले होते ना, मला धमकी, म्हणजे मला म्हणते की मला धमकी देतीस का, मी मरते असं तसं मला धमकी देते. पिलू थांब ना, मला धमकी देतीस का, येते लय म्हणजे लय मला मारलं. असं इथं चापट 2-3 मारले. तर हे बघा, आधीच ते दुखत होताना अजून हे सुजले आणि इथं पण लाल लाल झालेले, तुम्हाला तर दिसतच असेल. लय मला रात्री हे केलं. म्हटलं तू कशाला मरते, मीच मरते तुझ्या आधी. अगं लय तमाशा केला, इतका तमाशा केला. रात्री 11:30 वाजता तर लय तमाशा केला. मी तिकडं रूमवर होते, माझ्या घरी एकटीच होते मी. तर आला, लय तमाशा केला. हे बघा किती चुकीचं आहे. हे इथं दिसतंय ना तुम्हाला, इथं आहे तर इथं ती भिंत लागली. असं ते हे झाले ना म्हणून इथं भिंत लागली मला. आणि चापट येते मारले, माझे केस पण वणलेले. सांगा, हे अजून दिसत नाही, हे लय दुखते. काय करू मी, सांगा मला. किती मारले, किती तमाशा केले रात्री, लय तमाशा केला. मी फाशीच घेतो, असं करतो तसं करतो. हे ते मुलाला वडत होता हातातून, दे मी मुलाला घेऊन जातो, मी माझं मीच काय करतो, तू नको करू, तू कशाला करते. किती अजून सहन करू मी, किती सहन करू, तुम्ही सांगा. काल रविवार होता, रविवारचा आला आणि तमाशा केला. मला किती मारलं रात्रीचं, तर लय मारलं, लय म्हणजे लय. आणि मारून परत गेला. मी मुलाला बघून इतकं टेन्शन येते, मुलाला बघते, इतकं सहन करते, किती अजून सहन करू. हे सगळं दुखायला लागले माझं. हे पण इथं दुखायला लागले, थोडं सुजले बघा, इथं पण सुजले. लय म्हणजे लय मला टेन्शन येतं. पिलू किती हे बघा, लय म्हणजे मला तर दुखायला लागले रात्री. आता दवाखान्यात जाईल म्हणून गोळ्या येते, आता काही दुखायच्या गोळ्या येते घेईल. काही सांगा मला, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मी हे सहन करते, हे किती, त्याला तरी काहीतरी थोडीशी लाज वाटायला पाहिजे ना. नालायक माणूस आहे, किती नालायक माणूस आहे. हे सगळं लहान लेकराची तुझा माया येत नाही म्हणल्यावर किती कमाल आहे एकदम. दुखते माझं डोकं, पण माझं रात्रीपासून दुखायला लागले, डोकं दुखायला लागले. आता रात्री दवाखान्यात जाते, मला बोलता सुद्धा येणं इतकं हे दुखायला लागले. म्हणून मी थोडंच कमीच बोलेन. मी एवढंच मी तुम्हाला सांगते की बघा मला किती मारले. आता मी किती अजून दिवस सहन करू, किती काय करू. रात्री आला किती तमाशा केला, मी फाशी घेतो, तुझ्यासमोर माझ्या मुलाला ओढतो, तुझ्यासमोर मी मरतो, जीव देतो, असं तसं येते. किती काय काय तमाशा केला, किती मला लय म्हणजे लय मला टॉर्चर केले, लय मला काय काय बोलले. पिल्लू बस, लय मला तमाशा केला. सांगा मी किती सहन करू अजून. मी तुला थोडी काय बोललो, तूच बोलली म्हणून मी गेलो. मग तू कशाला, मी का बोलले तर मग तू कशाला गेला निघून? तुझी पण चुकी होती ना. तुझी पण तर चुकी होतीच ना. त्या मुलाची पण तुला माया येत नाही म्हणल्यावर काय कामाला आहे? ते तर आहेत, ते पण मला पण बघा किती मारले. बघन आम्ही कम्प्लीटच करणार आहे आता. असं वाटते नको कम्प्लीट करायला, कशाला उगाच. माझ्या तितकी हिंमत नाही की मी भांडण करत बसू, म्हणून मी कम्प्लीट करत नाही. आता मी कम्प्लीटच करणार आहे. जाऊ दे, मी एवढंच सांगायचं होतं मला या व्हिडिओतून की बघा हे मला कसं मारले. मी म्हणजे दाखवायला तर पाहिजे ना. मुलाला घेऊन जात होता हातातनं ओढून. मला जास्त काय बोलता येत नाही, माझं हे दुखतंय तर येत ना आत ना.
आतनं पण लय म्हणजे असं हे झालं आहे ना, लाल लाल सगळं, तर ते दुखायला लागले तर मला काय जास्त बोलता येत नाही. हे तर पण हे लाल लाल सगळं झालं ते मला काय बोलता येत नाही जास्त. तर मला एवढंच सांगायचं होतं. सॉरी बेन भावांनो, हे मुलगा मध्ये मध्ये येते म्हणून मला ते व्हिडिओ कट करायला लागले सारखं. तर तुम्ही सांगा, त्याची चूक आहे का माझी चूक आहे? त्यांनी दुसऱ्यांचं ऐकून, बहिणीचं ऐकून माझ्यासंग भांडण केले, आमचा संसार सगळा उद्ध्वस्त झाला, सगळं नाश झाला संसाराचा, रागाने निघून गेला. तर यात माझी काही चुकी आहे का? मी म्हणले होते का रागा निघून जा, भांडण झाले तर घरातच बसायचं ना, गप झोपायचं ना शांत. मी म्हणले होते का घरातनं निघून जा म्हणून? आणि दुसऱ्यांचं ऐकून असं आपल्या तमाशा कर, आपल्या संसाराचं सगळं वाटोळं कर, मी म्हणले होते का? हां, दुसऱ्यांचं ऐकून दुसऱ्यांचं काय काय खरं खोटं काय करायचं नाही आणि डायरेक्टच भांडण करायचे, मला असं हे मारायचं आणि घरातनं निघून जायचं, हे शोभतंय का त्याला? तुम्हीच सांगा, हे त्याचं किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे? कसे माझे हाल केलेत बघा. हे माझे केस त्याने रात्री वडले, हे केस हे सगळं दुखायला लागले. एक तर माझं डोकं दुखते, माझ्या डोक्याच्या पहिल्यापासून त्रास आहे लहानपणापासून, माझं लहानपणापासूनच माझं सगळं डोकं दुखते. आणि बघा अजून थोबाडचं हे केले माझ्या. आता रात्री दवाखान्यात जाते आणि दवाखान्यात जाऊन हे गोळ्या येते काय खाते. आता डॉक्टरला तरी काय सांगू काय इथं काय झाले म्हणून, पडले म्हणून सांगायला लागल. आता काय करायचं? त्याने दुसऱ्याचं ऐकलं नसतं, दुसऱ्यांचं खरं नीट समजून म्हणजे माझं काही नीट बोलणं समजून येते घेतलं नसतं, दुसऱ्यांचं नसतं ऐकलं नीट, तर नसतं काय इतकं काय झालं असतं का? जाऊ दे, जे आहे ते आहे, आता बघू काय होते.